सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बॅच विकत घेतलेला आहे, पण त्यांना लक्षात येत नाही की लाईव्ह लेक्चर कसे बघायचे किंवा रेकॉर्डेड लेक्चर कसे बघायचे. मग आता याकरता मी तुम्हाला आज व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओतनं सगळं काही बॅचमध्ये स्टेप बाय स्टेप गाईड मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे कुठे तुम्हाला काय काय बघता येईल. ठीक आहे. मग लाईव्ह लेक्चर कुठे आहे, रेकॉर्डेड लेक्चर कुठे आहे, किंवा तुम्हाला ग्रुपमधले मेसेजेस कसे बघता येतील, तुमचा लेक्चरचा टाइम टेबल कसा चेक करता येईल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे. तो 4थी आणि 7वीची आपली स्कॉलरशिपची जी बॅच आहे 25 मे रोजी सुरू झालेली आहे आणि अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना जे इश्यूज येत आहेत ते मी तुम्हाला आता सांगितले. लाईव्ह लेक्चर्स पण आहेत आपले आणि रेकॉर्डेड लेक्चर्स पण आहेत. आता याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर जे असतात त्याच्यासाठी त्याच्यात काय होतं की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात किंवा ज्या काही शंका विद्यार्थ्यांना येतात त्या शंका त्यांना शिक्षकांना विचारता येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे मग विद्यार्थ्यांचं शंका निरसन जे आहे ते व्यवस्थित होत असतं. आणि अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डाऊट येतोय की लाईव्ह लेक्चर जॉईन कसं करायचं. ठीक आहे. तो या बॅच मध्ये जर बघितलं तर संपूर्ण अभ्यासक्रम आपण कव्हर करणार आहोत लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून. 10 महिन्यांची ही बॅच असणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून वेगळे सत्र असणार आहे, त्यांच्यासाठी समुपदेशांचे वेगळे सत्र असणार आहे, पालकांसाठी सुद्धा आपण मीटिंग घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे जर समजा आपण लेक्चर्स बघितले तर ह्या लेक्चर्स मधनं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचं संपूर्ण ज्ञान जे आहे ते आमच्याकडनं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही जी बॅच आहे 4थीची बॅच असणार आहे फक्त 999 रुपयाला आणि 7वीची जी बॅच आहे 7वीची बॅच असणार आहे 1299 रुपयाला. ठीक आहे. तर या बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर कसे बघायचे तुम्हाला हे मी आज सांगणार आहे, किंवा रेकॉर्डेड लेक्चर कसे बघायचे. ओके. तर सगळ्यात आधी तर काय, तर तुम्हाला बॅच विकत घ्यावी लागेल. ठीक आहे. ज्यांनी अजून बॅच विकत घेतलेली नसेल किंवा ज्यांनी अजून ऍप्लिकेशन पण डाउनलोड केलेलं नसेल, अगदी सुरुवात पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअर वर जाऊन. ठीक आहे. इग्नाइट पाठशाला हे असं ऍप्लिकेशनचं आपलं नाव आहे. इग्नाइट पाठशाला ह्या प्ले स्टोअर वर जाऊन सर्च करायचं, डाउनलोड इन्स्टॉल म्हणायचं. इन्स्टॉल केलं की ते डाउनलोड होणार. डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन झालं की ते ओपन झाल्यावर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच ऍप्लिकेशनवर येत असाल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल, आणि जर याच्या आधी तुम्ही रजिस्टर ऑलरेडी केलेलं असेल तर तुम्हाला फक्त लॉग इन करावं लागेल. ठीक आहे. तर रजिस्टर करण्यासाठी तिथे काही माहिती येते, नाव वगैरे विचारतात, त्याच्या पद्धतीने तुम्हाला रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करायचं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पेज आहे ते ओपन होत असतं. त्याच्यामध्ये तुम्ही स्कॉलरशिप परीक्षेच्या याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे अशा पद्धतीने पहिलं होम पेज दिसणार आहे. ठीक आहे. या होम पेज मध्ये सगळ्यात खाली बघा, इथे खाली सगळ्यात खालची जी लाईन ना, त्या सगळ्यात खालच्या लाईन मध्ये माय कोर्सेस म्हणून दिसेल. ठीक आहे. माय कोर्सेस असं दिसणार आहे. ओके. माय कोर्सेस. आता हे जे माय कोर्सेस आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने सगळे तुमचे कोर्सेस, जे कुठले कोर्सेस तुम्ही विकत घेतलेले आहेत ते कोर्सेस तुम्हाला इथे दिसतील. आणि जर तुम्ही अजून कोर्सेस विकत घेतलेलेच नसतील, तुम्ही पहिल्यांदाच आलेले आहात, तर तुम्हाला विकत घेण्यासाठी ह्या कोर्सेस ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे. ठीक आहे. तिथे तुम्ही क्लिक करायचंय. तिथे क्लिक केलं की तुम्हाला जो हवा आहे तो कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा आहे. कोर्स कसा विकत घ्यायचा या संदर्भातला व्हिडिओ मी ऑलरेडी काल घेतलेला आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ चेक करू शकता. युट्यूबलाच तो व्हिडिओ आहे. तिथे तुम्ही गेलात, कोर्सेसवर गेलात की तुमचा कोर्स येईल 4थीचा 7वीचा जे काही तुमचं असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि बाय नाव करायचंय. बाय नाव केलं की तुम्हाला पेमेंट करावं लागेल. पेमेंट झालं की तुमचा कोर्स विकत घेतला जाणार. मग आता ते बघण्यासाठी तुम्हाला माय कोर्स मध्ये जावं लागेल. माय कोर्स मधनं तुम्हाला इथे तुमचा जो काही कोर्स असेल त्या कोर्सवर व्ह्यू कोर्सवर क्लिक करावं लागणार आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सगळे असे बरेचसे कोर्स दिसतात. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एकच कोर्स दिसणार आहे. माझ्याकडे मी आता हे सगळे विकत घेतलेले आहेत म्हणून मला सगळ्याच्या सगळे माय कोर्सेस मध्ये मला सगळेच कोर्स दिसतात. तुमच्याकडे तुमचा एकच कोर्स कुठला तरी 4थीचा 7वीचा जो काही असेल तो दिसेल. ठीक आहे. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने येणार आहे लाईव्ह, कंटेंट, टेलिग्राम, ग्रुप्स. ठीक आहे. 4 ऑप्शन दिसतात, लाईव्ह, कंटेंट, टेलिग्राम आणि ग्रुप. ठीक आहे. आता यातलं लाईव्ह जे आहे याच्यामध्ये तुम्हाला रोजचं जे काही लाईव्हचं शेड्यूल असेल त्या लाईव्हच्या शेड्यूलच्या वेळेला तुम्हाला लाईव्ह लेक्चर दिसणार आहे. जसं आता सध्या जोपर्यंत मुलांना सुट्ट्या चालू आहे तोपर्यंत इयत्ता 4थीचं लेक्चर होतंय 10 वाजेला लाईव्ह आणि इयत्ता 7वीचं लेक्चर होतंय 11 वाजेला लाईव्ह. ठीक आहे. तर इयत्ता 4थीच्या लेक्चरला 10 वाजेला तुम्ही लाईव्हच्या इथे गेलात की तुम्हाला लाईव्ह ते जे काही लेक्चर चालू असेल त्यावेळेला ते दिसेल आणि 11 वाजेला 7वीला लाईव्ह लेक्चर दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंटेंट मध्ये जर गेलात, कंटेंट मधनं तुम्हाला असं बरंच ओपन होणार आहे. ठीक आहे. अभ्यासक्रम, अभ्यासक्रम विश्लेषण, डेमो लेक्चर, इंट्रोडक्शन, पेपर 1, पेपर 2. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पेपर 1 मध्ये अजून काहीच नाहीये.
किंवा पेपर 2 मध्ये एकच व्हिडिओ दिसतोय, कारण की आतापर्यंत आपले अजून लेक्चरच झालेले नाहीये. 25 तारखेला आपली बॅच सुरू झाली, 25 आणि 26 दोनच दिवस लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे, तो मग दोनच लेक्चर जर आहेत तर मग ह्या इथे बाकीच्या ज्या फाईल्स आहेत त्या कुठल्या दिसतात, तर इंट्रोडक्शनचं लेक्चर आपलं झालंय 25 तारखेला. ठीक आहे, आणि पेपर 2 मध्ये हा जो एक व्हिडिओ दिसतोय तो झालाय आपला 26 तारखेला. ठीक आहे, तर आता अभ्यासक्रम मध्ये जर तुम्ही क्लिक केलं, अभ्यासक्रमला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने सगळं ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला गणिताचा अभ्यासक्रम इंग्लिश मीडियम मध्ये, गणिताचा अभ्यासक्रम मराठी मीडियम मध्ये, रिझनिंगचा अभ्यासक्रम इंग्लिश मीडियम मध्ये, बुद्धिमत्ता चाचणीचा मराठीमध्ये, त्याच्यानंतर इंग्लिशचा सिलेबस आणि मराठीचा सिलेबस असे सर्वच्या सर्व सिलेबस तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम विश्लेषणवर जर तुम्ही क्लिक केलं तर अभ्यासक्रम विश्लेषणवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेबस डिकोडिंग जे आहे ते सिलेबस डिकोडिंगचे व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुढे येतं ते डेमो लेक्चर. ठीक आहे, डेमो लेक्चर. डेमो लेक्चरवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा प्रत्येक याचे तुम्हाला दोन दोन लेक्चर डेमो म्हणून आम्ही दिलेले आहेत. अगदी ज्यांनी बॅचेस विकत नाही घेतल्यात त्यांना सुद्धा हे डेमो लेक्चर दिसणार आहे. ठीक आहे, तो एवढे 8 लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आमचे शिक्षक कसे शिकवतात, काय शिकवतात ते तुम्हाला कळेल. मग आता त्यातल्या तुम्ही बघू शकता, जर समजा तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर अशा पद्धतीने 2 लेक्चर ओपन होतील. वॉच म्हणायचं म्हणजे तुम्हाला तुमचं लेक्चर दिसेल, किंवा गणितावर क्लिक केलं तरी तुम्हाला गणिताचे 2 दिसतील, इंग्लिशचे 2 दिसतील, बुद्धिमत्तेचे 2 दिसतील. असे प्रत्येक विषयाचे आम्ही 2 लेक्चर दिलेले आहेत. तुम्हाला फक्त तिथे मग ते जाऊन वॉच करायचे. हे लेक्चर जे आहेत हे डेमो लेक्चर आहेत, हे लाईव्ह लेक्चर नाही आहेत, हे रेकॉर्डेड लेक्चर आहेत. फक्त हे लेक्चर आपले लाईव्ह झालेले नाहीयेत. आता हे जे काही विद्यार्थ्यांचे जुने लेक्चर होते किंवा जे काही जुने लेक्चर होते ते आम्ही डेमो लेक्चर म्हणून टाकलेले आहेत, की विद्यार्थ्यांना लक्षात यावं. रेकॉर्डेड फॉर्मॅट मधले हे लेक्चर्स आहेत. बऱ्याच पालकांचे मला ऑलरेडी फोन येऊन गेलेत की मॅडम इथे एवढे 8 लेक्चर आम्हाला दिसत आहेत, पण आम्हाला ते लेक्चर कधी झाले माहित नाही. किंवा ज्या वेळेला विद्यार्थी असे लाईव्ह मध्ये बघतात, मॅडम इंग्रजी अक्षरमालाचं लेक्चर झालं, भाग 1 झाला, भाग 2 झाला, प्रोनाऊनचं लेक्चर ना, पण हे कधी झालेत आम्हाला माहितच, कारण की ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये टाकलेले लेक्चर आहेत म्हणून ते तुम्हाला अजून दिसले नाहीये. तुमचे जर आपण आताची जी बॅच आहे 25 तारखेची, याच्यामध्ये फक्त 2 लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे, एक झाले तुमचं इंट्रोडक्शनचं आणि दुसरं झाले तुमचं पेपर 2चं इंग्लिशचं. ठीक आहे, मग आता डेमो लेक्चर आपण बघितले, त्याच्यानंतर आपण अभ्यासक्रमाचे विश्लेषणाचे लेक्चर बघितले. मग आपल्याला पुढचा प्रश्न येतो की आपले जे फायनल लेक्चर्स आहेत ते आपल्याला कसे बघायला मिळतील, किंवा जसं मी म्हणाले की इंग्लिशचं एक लेक्चर झालंय परंतु मग ते कसं बघायला मिळेल. तर त्याकरता आता बघा इथे तुम्हाला एक व्हिडिओ असं दिसतंय, पेपर 2 मध्ये एक व्हिडिओ, कारण की आतापर्यंत तेवढा एकच व्हिडिओ झालेला आहे. पेपर 1 मध्ये अजून तुम्हाला काहीच दिसत नाहीये, कारण की अजून तिथले व्हिडिओ यायचे आहेत. ठीक आहे, मग त्या पेपर 2 वर जर आपण क्लिक केलं तर पेपर 2 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 पार्ट दिसतात. एक असतो तृतीय भाषेचा, दुसरा असतो बुद्धिमत्ता चाचणीचा. ठीक आहे, आपल्या विषयानुसार आपले जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. ठीक आहे, मग आता इथे बघा तृतीय भाषेमध्ये आपल्याला एक व्हिडिओ दिसतोय. ठीक आहे, तृतीय भाषेमध्ये एक व्हिडिओ आपला झालेला आहे, एकच लेक्चर झालंय ना म्हणून तो एकच दिसतोय. हळूहळू एक 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 लेक्चर जसं जसं वाढत जाईल तसं तसं तिथे व्हिडिओ ऍड होत जातील. ठीक आहे, मग आता हा व्हिडिओ जर तुम्हाला रेकॉर्डेड बघायचा असेल, तुम्हाला काय जायचं, पेपर 2 वर क्लिक केलं, तृतीय भाषेवर क्लिक केलं आणि तो रेकॉर्डेड जो आहे इथे तुम्हाला वॉच म्हटलं की तो व्हिडिओ बघता येणार आहे. आता वॉच म्हटल्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांना ह्या इथे अशा पद्धतीने 720p, 480p, 360p, 240p, 144p असं वेगळं वेगळं दिसतंय. बरोबर, 720p, 480p, 360p, 240 पिक्सेल. पी म्हणजे पिक्सेल. ठीक आहे, पी म्हणजे पिक्सेल. मग तुमच्याकडे इंटरनेट कसं आहे, जर तुमच्या घरामध्ये वायफाय असेल तर तुम्ही अगदी 720 वर बघा. जर तुमच्याकडे तुम्ही मोबाईलवरच्याच इंटरनेट डाटाने बघणार असाल तर 240 किंवा 360 ने बघा, जेणेकरून तुम्हाला क्लिअरली दिसेल पण आणि खूप जास्त ब्लर पण नाही होणार. ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे वायफाय असेल तर वायफाय असणाऱ्यांनी तर मी म्हणते 720 वरच बघायचं. वायफाय जर असेल 720 वर डायरेक्टली कनेक्ट करा. ठीक आहे, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने जे कुठलं क्वालिटी आहे ती क्वालिटी सिलेक्ट करा. क्वालिटी सिलेक्ट केली की तुम्हाला अशा पद्धतीने ते लेक्चर जे आहे ते लेक्चर सुरू होणार आहे. ठीक आहे, आता लेक्चर बघून झाल्यानंतर पुढचा अजून एक टप्पा उरतो, तो म्हणजे मेसेजेस कसे मिळणार. आता हे सगळ्यात सुरुवातीचं आठवतंय का तुम्हाला, लाईव्ह कंटेंट, टेलिग्राम ग्रुप्स, एकदम सुरुवातीलाच आपण बघितलं होतं. बरोबर, हे बघा इथे मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह कंटेंट टेलिग्राम ग्रुप, जे तुमचं व्ह्यू कोर्स केल्यानंतर डायरेक्टली येतं ना,
ते पेज, ठीक आहे. त्या पेज मधलं सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन आहे ग्रुपचं ऑप्शन, ठीक आहे. ग्रुपवालं जे ऑप्शन आहे ना, त्या ग्रुपवाल्या ऑप्शन मध्ये येतं जनरल, ठीक आहे. त्या जनरलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने मेसेजेस दिसणार आहेत, ठीक आहे. आता हे जे मेसेजेस आहेत हे वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले मेसेजेस आहेत. हे मेसेजेस तुम्हाला जर बघायचे असतील किंवा तुम्हाला सुद्धा जर तिथे मेसेज करायचा असेल, तुम्हाला मेसेज ह्या इथनं करता येईल. टाईप युअर मेसेज हिअर, अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज येईल. आणि जो काही आमच्याकडनं जे काही मेसेजेस जायचे असतात ते मेसेजेस पण आम्ही इथेच टाकत असतो. जो काही आपलं डेलीचं शेड्यूल आहे तर डेलीचं शेड्यूल सुद्धा इथेच येणार आहे. पॅरेंट्स मीटिंग वगैरे ज्या वेळेला आपल्या होतील त्या सुद्धा इथेच येणार आहे. त्याच्यामुळे दिवसातनं एकदा दोनदा तो ग्रुप जो आहे तो ग्रुप हा ऑप्शन पालकांनी सुद्धा चेक करत राहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल की तुमचे जे पाल्य आहेत ते काही वेगळे मेसेजेस टाकतायत का किंवा त्यांनी काही विनाकारणचे मेसेजेस केले आहेत का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडंसं पालकांना देखील लक्षात येईल. आणि आमच्याकडच्या ज्या काही सूचना आहेत, इग्नाइट पाठशालातर्फेच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना सुद्धा तुम्हाला लगेच तिथे लक्षात येतील, ठीक आहे. आता इग्नाइट पाठशालातर्फे स्कॉलरशिपच्या बॅच सोबतच जर तुम्ही बघितलं तर नवोदयची एक बॅच आपली ऑलरेडी चालू आहे. इयत्ता 5वीला आता जे विद्यार्थी गेलेत किंवा जून महिन्यामध्ये ज्यांचं 5वीचा सुरू होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही नवोदयची बॅच आहे. त्याच्यानंतर इयत्ता 5वीच्याच विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड गणित सुद्धा आपलं सुरू होत आहे. लवकरात लवकर त्यालाही ऍडमिशन घ्या. NTS, MTS, सैनिकी स्कूल, NMMS, मंथन आणि होमी भाभा यासारख्या बॅचेस सुद्धा आपण लवकरच सुरू करतो आहोत. जर तुम्हाला यातल्या कुठल्याही बॅच बद्दल काहीही प्रश्न असेल किंवा तुम्हाला कुठली बॅच विकत घ्यायची असेल, कशी घ्यायची कळत नाहीये किंवा का घ्यायची, त्यातनं काय मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही 8983334587 या नंबरवर कॉल करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थित मिळेल. थँक्यू.